आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 5, ते जे दिग्गज नगरसेवक होते ते सगळे पळून गेले. आज नगर शहरासाठी हा माझा प्रभाग आहे. तर माझ्या पद्धतीने त्याला आता मी विकसित करण्याचा प्रयत्न करतो. जसं तुम्ही म्हणालेत की अनेक नगरसेवकांनी इथून पळ काढलाय विकास कामाच्या नावाने. सगळी बोंबाबोंब आहे आणि आपल्याकडे कुठलीही सत्ता नसताना, कुठलंही पद नसताना आपण अनेक रस्त्याचे वगैरे असे कामं करत आहात आणि त्यामुळे आपल्याला आता निवडणुकीच्या रिंगणात उतरायचंय. मात्र नागरिकांचा कौल काय आहे? ते नागरिक विचारतात, काम करणार कोण? जे म्हणतात आम्ही पैसे वाटून आलेलो आहे. नगरसेवक डायरेक्ट बोलतात आम्ही पैसे वाटून आलेलो आहे. मी पैशाच्या जीवावर नाही, कामाच्या जीवावर निवडणूक लढवणार. त्याला तुम्ही याला मत द्या, हे कामं करतात. ह्याने कामच नाही केलं आणि नागरिक आम्हाला प्रश्न विचारतो. त्यामुळे आता आम्हाला रिंगणात उतरावं लागतं. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय ते डिजिटल अहिल्यानगर. सध्या महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आणि आता अनेक इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते. प्रत्येक जण महापालिका निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालाय. अनेक दिग्गजांना आता नवनिर्वाचित उमेदवार फाईट देणार आहे. या संदर्भातील आपण आता डिजिटल अहिल्यानगरचा एक स्पेशल रिपोर्ट घेऊन येत आहोत. प्रत्येक प्रभागाची पोलखोल आणि इच्छुक उमेदवारांच्या मनात नेमकं आहे तरी काय, जाणून घेणार आहोत डिजिटल अहिल्यानगरच्या माध्यमातून. चला तर मग आज आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक 5 चे युवा कार्यकर्ते आणि शिंदे शिवसेना गटाचे इच्छुक उमेदवार युवा नेते अनमोल रामनानी. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. आपण प्रभाग क्रमांक 5 मधून शिंदे शिवसेना गटाकडून इच्छुक आहात. माझा पहिला प्रश्न, नेमकं आपल्याला आता नगरसेवक का व्हावं वाटलं आणि आपल्याला ही निवडणूक का लढवायची? प्रथम तर आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 5, हा. तिथले जे दिग्गज नगरसेवक होते ते सगळे पळून गेले. बरं. ज्या नगरसेवकांनी काम करायला पाहिजे होतं त्या नगरसेवकांनी कामच नाही केलं, म्हणून ते पळून गेले. म्हणूनच पळून गेले ना. बरं. त्यांनी प्रभाग क्रमांक 4 चे काही उमेदवार होते, त्यात एक नगरसेवक तर असा होता, तो काम तर नव्हता करत, फक्त हातापाया जोडत होता. बरं. तो नगरसेवक हातापाया जोडतो, त्याला काम सांगितलं हा करतो, करल, हा. पण तो परत काही दिसत नव्हता. हम्म. बाकीच्यांचं तर माहीतच नाही. बरं, मग आता हे नगरसेवक पळून गेलेत. हात जोडण्यापलीकडे यांनी काहीही केलेलं नाहीये, म्हणून आपल्याला निवडणूक लढवायची आहे का? नाही ना, मग आता ज्या नगरसेवकाला आम्ही साथ दिली, हा. तर नागरिकांसमोर आम्ही बोलतोय हा. की त्याला तुम्ही याला मत द्या, हे काम करते. ह्याने कामच नाही केलं आणि नागरिक आम्हाला प्रश्न विचारतोय. त्यामुळे आता आम्हाला रिंगणात उतरावं लागतंय. बरं, आता आपल्याला रिंगणात उतरायचंय. नेमकं आपलं व्हिजन काय असणार आहे? आमचं विजन एकच आहे की बा हा प्रभाग क्रमांक 5, हा प्रभाग क्रमांक 5 नगर शहरासाठी हा माझा प्रभाग आहे. तर ते माझ्या पद्धतीने त्याला आता मी विकसित करण्याचा प्रयत्न करेल. कारण कुठल्याही नगरसेवकाने इथं काम केलेलं नाही. जे प्रभाग क्रमांक 5 जो होता तो आधी 4 आणि 10चा होता. ते दोघांना मिळून 5 केलेले. आता 10चे उमेदवार 10 मध्ये पळाले, 4चे उमेदवार ते 3 मध्ये पळाले. तर मग आता हा प्रभागाला कोण बघला? त्यासाठी मी एक युवा म्हणून नागरिकांची समस्या घेऊन पालिकेत पुढे जाणार. बरं, नेमक्या आता नागरिकांच्या समस्या तुमच्या समोर काय आहे? भरपूर आहे, गटारी आहेत, रस्ते आहेत, लाईट आहेत. पालिकेत जेवढे काम पेंडिंग आहेत सगळेच काम पेंडिंग आहेत. आज आत्ताच एक रस्ता जो कल्चर डेअरी ते कल्चर स्टोअर ते गुलाटी घर, हा रस्ता 2 वर्ष अगोदर पालिकेत पास झालेला आहे, पण तो होतच नव्हता. आज मी तो पुढाकार करून तो पास करून काम चालू केलेलं आहे. रस्त्याचं काम चालू आहे, आज कालपासून काम चालू झालंय. हे नगरसेवक पळून गेल्यावर प्रभागाचा विकास जे मंजूर झाले काम आहेत ते बघणार कोण? त्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे की मला ह्या प्रभागात विकास करायचा आहे. त्यामुळे मी निवडणुकीत उतरणार आहे. आता जसं तुम्ही म्हणालेत की अनेक नगरसेवकांनी इथून पळ काढलाय विकास कामाच्या नावाने. सगळी बोंबाबोंब आहे आणि आपल्याकडे कुठलीही सत्ता नसताना, कुठलंही पद नसताना आपण अनेक रस्त्याचे वगैरे असे कामं करत आहात आणि त्यामुळे आपल्याला आता निवडणुकीच्या रिंगणात उतरायचंय. मात्र नागरिकांचा कौल काय आहे? नागरिकांची तर सर्वात जास्त साथ माझ्याबरोबर. आता ते रामवाडी परिसराचं बघा तुम्ही, रामवाडी ते तारकपूर झालं, एक नवीन रस्ता झालेला आहे बस स्टँडच्या बॅक साईडला. तिथे सातत्याने पाणी साचतं. तो रस्ता 5 वर्षापासून नाही, 10 वर्षापासून तसाच आहे. कोणी बनवलेला नाही. तर ते नागरिक विचारतात काम करणार कोण? हे म्हणतात आम्ही पैसे वाटून आलेलो आहे,
नगरसेवक डायरेक्ट बोलतात आम्ही पैसे वाटून आलेले, तुम्ही पैशाच्या जीवावर नाही कामाच्या जीवावर निवडणूक लढवणार. बरं, आता एक सत्य परिस्थिती आहे. जो निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे, तो प्रत्येक जण असं म्हणतो की मला एक संधी द्या, मी निवडून आल्यानंतर विकासाचं रखडलेलं काम पूर्ण करेल, मी हे करेल, मी ते करेल, हे ना, माझं विजन हे आहे ते आहे. मात्र काय गॅरंटी आहे की तुम्हाला जर नागरिकांनी निवडून दिलं तर तुम्ही विकासाचं काम करणार का? का मग इतर नगरसेवकांसारखाच तुमचाही वर्तन असणार आहे? प्रथम गोष्ट तर मी जो आहे सामान्य घरातून, हम्म. माझे वडील भाजी विक्रेते आहेत. हम्म. मी पण त्यात धंद्यात आहे. हम्म. मला पैशाची हावभाव नाही. हम्म. पैसे कमवता पण येतात. आज लय उद्या मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, हम्म. समजा मी पडलो, हम्म. तुम्ही माझा बिझनेस करणार, हम्म. माझ्या भाजीपाल्याचा धंदा सांभाळणार. हम्म. असं नाही की जे राजकारण्यांकडे पैसा असतो हम्म. ते हारले जातात 15-20 दिवस महिनाभर बाहेर फिरायला निघून जातात, हम्म. ते पाटले. जर मी निवडणुकीत निवडून आलो काम तर करणारच, काम केलं. अगर समजा हारलो पण हम्म. तरी मी लोकांच्या समोर आहे ना. हम्म. अगर जो माणूस नगरसेवक होतो त्याला पैशाचे अवघाव असते, हम्म. मग ते काय करतात, निवडणूक झाल्यानंतर जिंकून आल्यानंतर फिरायला जातात. हम्म. ते काम नाही. ते काम करण्यासाठी आज माझ्याकडे एक नागरिक येतोय हम्म. तर तो विश्वास घेऊन येतोय, हम्म. माझं हे काम करून दे. हम्म. मला फोन येतात की आमच्या इथं कुत्र्याची गाडी नाही आली, हम्म. ते कुत्र्याची गाडी पाठव. तर आपण पाठवत होतो. नागरिकांना काय वाटतं की हा काम करू शकतो, त्यांनी सगळ्यांना संधी दिली आहे, तर एकदा सामान्य घरातून संधी द्यायला बरोबर. हरकत नाही. बरं, जसं तुम्ही आता सांगितलं की तुमचे वडील भाजीचा व्यवसाय करतात, भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तुम्ही देखील तेच करतात, त्यामुळे तुमचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असणारच आहे. हा 100% आहे. बरं, मग आता ह्या जनसंपर्काचा तुम्हाला मोठा फायदा होईल असं वाटतं का? फायदा पण होईल, हम्म. नुकसान पण असतो. हम्म. कधी कोणाला आडवं बोललं, पण आपण कधी कोणाला आडवं बोललेलं नाही. हम्म. प्रबलित नागरिकांचा सर्वात जास्त सपोर्ट आपल्याला आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये जसं झालं सिल्ली कॉलनी, कवरनगर, इंदिरा कॉलनी, तुम्ही पहा तिथं कामाचे भरपूर प्रश्न अडकलेत. रामवाडी, लाल टाकी, गवळीवाड्यात तर काहीच काम नाही झाले. हा प्रभाग 10 मध्ये होता अगोदर, पण तिथं पण काम नाही झाल्यामुळं ते कळस वाटते की इथं काम का नाही झालं. ते नागरिकांचे प्रश्न आपल्या समोर आहेत, तर आपण ते जर पूर्ण केले तर नागरिकांची साथ आपल्याला 100% राहील. आणि नागरिकांचा सपोर्ट असल्यामुळे नगरसेवक पण होऊ शकतो, असं नाही की नाही होऊ शकतो. एका सर्वसामान्याला जर संधी दिली तर साहजिकच आहे की ते त्याच्याकडनं काम करून घेऊ शकतात. नेमकं आपण आता आपण कोणती कामं आणि कोणतं विजन घेऊन नागरिकांसमोर जाणार आहात? सर्वात प्रथम तर मी जे सर्व काम आहेत, रस्ते झालं, लाईट झालं, पाणी झालं, नागरिकांना रस्ते, लाईट, पाणी याच्या पुढे काहीच नाही लागत. अडचणीत फक्त वेळेवर काम येणारा माणूस पाहिजे, या पुढं नागरिकांना काहीच लागत नाही. पण जे नगरसेवक होते त्याला नागरिक साहेब साहेब करून जायचे, कामच नसते. साहेब हे करा, साहेब ते करा. आता साहेब बोलण्यापेक्षा तुम्ही नवीन परवाला संधी द्याला, तर जो नवीन पर्व आहे त्याला तुम्ही डायरेक्ट विचारू शकता, हे काम का नाही केलं, त्याची गचंडी धरू शकता. तुम्ही गचंडी धरा ना तुम्ही नवीन परवाची, त्याला काम का नाही केलं, त्या मुद्द्यावर तुम्ही निवडून दिले, ते मुद्दे त्यांनी पूर्ण का नाही केले, जुल्याला साहेब करण्यापेक्षा लावायची गचंडी धरा. आणि आपण ज्यांना निवडून दिले त्यांना साहेब म्हणण्यासाठी नाही तर आपल्या प्रभागातील काम करून देण्यासाठी त्यांना आपण निवडून दिलेलं असतं. पहिली गोष्ट तर ही महानगरपालिका जी निवडणूक असते ही नगरसेवक पदासाठी नसते, ही जलसेवक पदासाठी असते. जलसेवक म्हणजे काय की जनतेचे जे काम राहिलेले ते पूर्ण करणारा माणूस. अगर जर जनतेचेच काम पूर्ण करत नसला तर तो कोणत्या पद्धतीचा नगरसेवक आहे? फक्त व्हाईट शर्ट घालायचा, 4 लोकांमध्ये आयफोन घेऊन हिंडायचा, हा नगरसेवक नसतो. कारण त्याला पालिका पगार देते, पगार कुठून येते ती? जर मी टॅक्स भरतोय, लाईट बिल भरतोय, तिथून त्याला नगरसेवकांना पगार येते ना, त्याशिवाय त्याला काय. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. एक सर्वसामान्य घरातून एक भाजी विक्रेता म्हणून आपण आज महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त करतायत, मात्र आता पक्षाचं काय? बघा, आम्ही पक्षाला तिकीट मागितली, पक्षाला अगर संधी दिली तर त्याचं सोनं करू, संधी नाही दिली नागरिकांचं साथ आहे, अपक्ष लढू. पण लढणारच, हिंमत हारणार नाही. लढणार, 100% लढणार. मला स्वतःसाठी नाही, मला नागरिकांसाठी लढायचं ना. आज माझा प्रभाग हा जो आहे त्यामध्ये रामवाडी झालं, झोपडपट्टी झालं, लाल टाकी झालं, तो असा प्रभाग आहे
की जिथं विकास तर नाही, नागरिकाला कोणी विचारायला सुद्धा येत नाही. हम्म, हम्म. गवळीवाडा झाला तिथं पर जे लोक आहेत ते सगळे गरीब घरातले आहेत. हम्म. ते करोडपतीला आहेत. तर तिथं विकासच नाहीये तर मग फायदा काय? त्या भागात मोठ्या प्रमाणात चेंबरचा देखील प्रश्न आहे. मी एकदा बघितलं होतं, तिकडे गेली होते तेव्हा. त्या संदर्भात काय सांगा? चेंबरचा प्रश्न हा आतापासून नाही तर ते 10 वर्षापासून कुठल्याही नगरसेवकाने काम नाही केलेलं. पण आता काळात मी 100% निवडणूकच्या अगोदर नाही तर निवडणूक नंतर हे काम पूर्ण हाती घेणार आणि तिथल्या ड्रेनेज लाईन व त्याच्या चेंबरच्या लाईन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे जेव्हा नगरसेवकांच्या हातात सत्ता होती तेव्हाही त्यांनी ते कामं केली नाही. सत्ता नसतानाही तुम्ही अशी अनेक कामं केलेली आहेत आणि अनेक कामांचं आपल्या समोर आता एक व्हिजन आहे. मात्र आता जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? जनतेला एक आवाहन करणार की एक सामान्य घरातला एक व्यक्ती निवडून द्या. जर त्याने काम नाही केलं तर तुम्ही त्याला जाब विचारू शकता. अगर तुम्ही नगरसेवक जो जुला असेल त्याला निवडून दिलं तर त्याच्या पुढे तुम्हाला साहेब साहेब करावं लागेल. एवढंच सांगतो, फक्त काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा, पैसे देणाऱ्या व्यक्तीला नाही. नक्कीच. एक सर्वसामान्य घरातील व्यक्ती, भाजी विक्रेता, ज्यांच्याकडे कुठलंही पद नाही, सत्ता नाही, तरी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 5 मध्ये विकासाची कामं केली आहेत आणि त्या विकासाच्या कामाच्या जोरावरच जनता त्यांना निवडून देणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.